मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता लग्न करून घरी येतात. घरी आल्यानंतर आता ते गाडीतून खाली उतरतात आणि मग नंतर अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो. तर सायलीची नजर फक्त घराकडे असते, कारण आता घरामध्ये पाऊल तरी कसं ठेवावं आणि मला कोणी ॲक्सेप्ट करेल की नाही हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो. कारण घरातील कुणीच माझ्याबरोबर बोलणार नाही की माझा गृहप्रवेशसुद्धा पुन्हा एकदा करणार नाही, हे सायलीला आता चांगल्या प्रकारे माहीत असतं. आणि तिच्या पहिल्या लग्नाचे सर्व घटना तिला आता आठवू लागतात. ते सर्व क्षण आठवल्यानंतर तिचा चेहरा अजूनच पडतो. पण अर्जुन आता तिच्या जवळ येतो आणि तिचा हात हातामध्ये घट्ट पकडतो आणि चला मिसेस सायली असं म्हणून तो आता तिला घरात घेऊन चाललेला असतो. पण सायली आणि अर्जुनच्या मनात थोडी का होईना आता धाकधूक असते. घरचे आपल्याला ॲक्सेप्ट करतील की नाही. त्या दोघांनाही आता आपल्या पहिल्या लग्नाचे सर्व क्षण आठवू लागतात. त्यानंतर सायलीची पावलं आपोआपच थबकतात. तेव्हा तिला आता आठवतं की या घरातून मला बाहेर पडण्याची वेळ आली होती, जेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आलं होतं. तेव्हा कल्पनाने सुद्धा अजिबात माझी कदर केली नव्हती की पूर्ण आजीने मधुभाऊंच्या संस्कारांवरच प्रश्न उठवला होता आणि कशाप्रकारे बाप म्हणून तुम्ही हारलात असंही मधुभाऊंवर आरोप केले होते. त्याचबरोबर अर्जुनला आता आठवतं की मकर संक्रांतीच्या दिवशी मी घरातील सर्वांना प्रॉमिस केलं होतं की मिसेस सायली या पुन्हा आपल्या घरामध्ये येणार म्हणजे येणारच आणि तुम्हाला तिला ॲक्सेप्ट करावंच लागेल. तर अर्जुन आता दरवाजाजवळ येतो आणि सायलीला म्हणतो की चला चला, आणि समोर पाहतो तर घरातील सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहत असतात. त्यामुळे त्याला आता जरा टेन्शनच येतं. तर सायलीचा चेहरा पडतो. सर्वजण रागात पाहत असल्यामुळे सायलीला शंका आलेलीच असते की आता आपल्याला काही इथे एंट्री नाही. मग अर्जुन तरीही म्हणतो चला मिसेस सायली आपल्या घरामध्ये. मग पूर्ण आजी विचारतात काय आपल्या घरात का, आणि आपल्याच माणसांची मनं दुखावताना तुला काहीच वाटलं नाही का, आणि आता हे तुझं घर असेल असं म्हणून पूर्ण आजी त्याला तेथेच थांबायला सांगतात. मग त्यानंतर अस्मिता म्हणते की अर्जुनला वाटत असेल की आपण इथे त्याला आणि त्याच्या बायकोलाच ओवाळण्यासाठी उभं असेल, म्हणून आता आपण हिच्यासाठी माप वगैरे ठेवायचं की काय. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचंय. मग आता अस्मिताला तो म्हणतो तेच करायचं असतं, तू आतमध्ये जा आणि माप घेऊन ये बरं. त्याचवेळी आता कल्पना म्हणते अर्जुन भलेही तुझी बायको झाली असेल, परंतु आम्ही हिला आमची सून अजिबात मानत नाही. ते ऐकून अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे आता महिपत नागराज एकदम डोक्याला हात लावूनच बसलेले असतात, कारण त्यांचा प्लॅन अर्जुनने फ्लॉप केलेला असतो. तर साक्षी नुसत्या हॉलमध्येच एरझऱ्या घालत असते. त्यानंतर ती म्हणते इथे तोंडापर्यंत घास आला होता. एकदा का प्रियाबरोबर त्याचं लग्न झालं असतं तर सर्व प्रश्नच मिटले असते आणि अर्जुनला काहीही करून प्रियाचं म्हणणं सुद्धा लग्न झाल्यानंतर ऐकावं लागलंच असतं आणि माझ्यासाठी ती विलासची मर्डर केस ही कायमची संपली असती. नाही, त्या मूर्ख प्रियाला एक साधी सुद्धा गोष्ट करता आली नाही. साक्षी आता ओरडूनच म्हणत असते, कारण सर्व प्लॅन त्यांच्या अंगलट आलेला असतो. नंतर नागराज म्हणतो अगं लग्न मंडपामध्ये तर अशी कावरी बावरी झाली होती, पूर्णपणे बिथरली होती. तिला असं सतत वाटायचं की कधी कुठून सायली येईल याचा नेम नाही. तिला जरा बाजूला घेतलं, समजावलं, धमकवलं, म्हटलं होतं की प्रिया जरा नीट वाग, माती खाऊ नकोस, परंतु नाही, शेवटी खाल्लीच माती तिने असं म्हणून नागराज सुद्धा भडकतो. मी एवढं धमकावलं तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण मी तिच्या पाठीमागे अगदी सुरा घेऊनच उभा होतो. असं आता सर्व काही नागराज सांगत असतो. त्यावेळी महिपत म्हणतो तोच सुरा तिच्या मानेवरनं असा फिरवायचा ना. त्याचवेळी नागराज विचारतो मग त्याने काय झालं असतं. त्यावेळी तिथल्या तिथे लग्न थांबलं असताना तिथे मुर्दा पडलाय म्हणून असं म्हणून महिपत आता चिडून आता म्हणत असतो की तो अर्जुन आता या प्रियाच्या खिशात जाण्याऐवजी त्या सायलीच्या खिशात गेलाय. आता उद्या हे जोडपं दोघेही मिळून पुन्हा एकदा त्या आश्रम केसच्या पाठीमागे लागणार. त्याच वेळी आता साक्षी आणि नागराज हे दोघेही खूपच घाबरतात. तर इकडे आता घरातील सर्वजण आता अर्जुन सायलीला घरात येण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असतात. प्रताप अर्जुनला म्हणतो हे बघ अर्जुन, मला या मुलीबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत आता.
हिला अगोदर इथून जायला सांग. मग आता अर्जुनला देखील शॉकच बसलेला असतो, घरचे सर्व विरोधात असतात ना म्हणून. त्यानंतर अर्जुन विचारतो, हे तुम्ही फायनल ठरवलंय का डॅड? त्यावेळी प्रताप म्हणतो, हो, आणि हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून सुद्धा घेतलाय. तेव्हा सायली आता सगळ्यांकडे पाहते तर सर्वजण म्हणतात, हो, आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलाय. तेव्हा अर्जुनला जरा टेन्शन येतं. पुढे प्रताप म्हणतो, आता सायलीला इथून पुढे या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही. तेव्हा अर्जुन आता अगदी शांत होत म्हणतो, ओके फाईन, काही हरकत नाही. त्यावेळी सायलीला मात्र अजिबात तिथून जायचं नसतं. ती म्हणते, अहो असं नका ना करू प्लीज. तरीही अर्जुन ऐकत नाही. तो पुन्हा एकदा आपले शूज घालतो आणि जायला निघतो. तेव्हा घरातील सर्वजण मात्र आता अर्जुनकडे पाहतच राहतात, कारण त्याची एवढी डेअरिंग असते की तो लगेच निघालेला असतो. तेव्हा मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात. त्याचवेळी आता सायली म्हणते, हो थांबा, कुठे जाताय? मला इथून कुठेही जायचं नाहीये. त्यांचा राग गेला की ते घेतील की आपल्याला घरामध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, ते घरात घेणार, असं म्हणून तो चला असं सायलीला म्हणतो. सायली पुन्हा एकदा अर्जुनला समजवण्याच्या प्रयत्नात असते. ती आता पुन्हा पुन्हा म्हणते, मला इथेच थांबायचंय. अर्जुन म्हणतो, पण मला इथे थांबायचं नाहीये. यांचा राग शांत होण्याची वाट पाहत मी अजिबात बसणार नाहीये. त्यावेळी आपली माणसं जर आपल्यापासून दुरावली तर काय करायचं? सायली प्रश्न करते. अर्जुन म्हणतो, यांच्यावर सध्या फक्त आणि फक्त तन्वीची जादू चाललीये, त्यामुळे आता ते आपलं काहीही ऐकून घेणार नाही. त्यांना बसू देत, करू देत त्या तन्वीचं कौतुक, आपण जाऊयात. तेव्हा सायली आता विचारते, मग आपण कुठे जाणार आहोत? त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हायवेजवळ सुद्धा आपलं एक घर आहे. त्यानंतर आपण अजून एक घर घेतलं होतं, तिथेही जाऊन आपण आपला संसार सुरू करू शकतो. त्याचवेळी आता सायली हसते आणि म्हणते की फक्त 4 भिंतींनी मिळून संसार होत नसतो, त्यासाठी जीवाभावाची माणसं लागतात आणि ती माणसं इथे आहेत. तेव्हा अश्विन आपलं तोंड वाकडं करतो आणि लगेच आतमध्ये जातो. मग इकडे सायली अर्जुनला समजावते की त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी आपल्या दोघांबद्दलचं प्रेम दडलंय आणि फक्त पैशांची गुंतवणूक म्हणून घेतलेली जागा मला नको आहे. मला तर फक्त आणि फक्त माझं कुटुंब हवंय. तेव्हा अर्जुन हा खूप प्रेमाने सायलीकडे पाहत असतो, कारण तिच्या मनात घरच्यांविषयीचा किती आदर आहे हे त्याला समजतं. तेवढ्यातच अश्विन तिथे अर्जुनची बॅग घेऊन येतो. तर प्रताप अर्जुनला जोरातच आवाज देत म्हणतो, अर्जुन, आणि त्याची बॅग त्याच्या समोर ठेवत म्हणतो, हे तुमचं गरजेपुरतं सामान, हे घ्या आणि जिथे जायचं तिथे जा, असं म्हणून प्रताप भडकतो. त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतो की तुमचा खूप विश्वास होता ना घरच्यांवर, पहा आता. मग त्यानंतर पूर्ण आजी सुद्धा म्हणतात की यानंतर या घरचा उंबरा सुद्धा ओलांडायचा नाही. दुसरीकडे आता साक्षी ही महिपत आणि त्याचबरोबर नागराजला सांगत असते, ॲडव्होकेट जोशींनी सर्व केस माझ्या बाजूने मधुकर पाटील आत्ता या क्षणी जेलमध्ये गेला असता, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही. ही प्रिया एवढी निरुपयोगी कशी ठरू शकते? तेव्हा आता रागातच नागराज म्हणतो, एक काम कर साक्षी, तू आता, अगं तू ना जेलमध्ये जाण्याची तयारी कर, कारण सायली आणि अर्जुन एकत्र आलेत. आता त्यांच्या बाजूने ते केस कशा प्रकारे वळवतायत ना, तू बघतच राहा. साक्षी आता खूपच घाबरते. इकडे अर्जुन आता हसतो आणि सायलीला म्हणतो, हे पहा मिसेस सायली, हे आहे तुमचं कुटुंब. त्यानंतर अश्विन रागातच म्हणतो, डॅड, पूर्णाजी तुम्ही आतमध्ये चला. या दादाच्या वागण्याचा उगीच मनस्ताप करून घेऊच नका. चला डॅड, असं म्हणून आता अश्विन त्या दोघांनाही रिक्वेस्ट करतो की आतमध्ये चला. त्यानंतर अस्मिता रागातच म्हणते, सायली, पुन्हा इकडे अजिबात फिरकायचं सुद्धा नाही, असं म्हणून ती मम्मा चल ग आतमध्ये असं म्हणते. तेव्हा आता अर्जुनला खूपच राग येतो आणि तो तिच्या अंगावर धावूनच जाणार असतो, पण सायली त्याला अडवते. मग पुढे आता कल्पना रागातच म्हणते, पूर्णाई चला आपलं घरामध्ये. त्यानंतर अर्जुन सायलीच्या तोंडावर आता घरातील सर्वजण दार लावून घेतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला, आपल्याला एवढं तरी सामान मिळालं ना, नाहीतर मला तुमची कपडे घालावी लागली असती, असं म्हणून तो हसतो. त्यावेळी आता तो पुन्हा एकदा तिचा हात पकडत म्हणतो, चला. मग आता सायली म्हणते, नाही, मी माझा संसार तर इथेच या घरामध्ये थाटणार आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण त्यांनी दार बंद केलंय, आपण कसं जाऊ शकतो आतमध्ये? त्यावेळी सायली म्हणते, आपण आत्ता जिथे उभं आहोत ना, आपण राहू शकतो ना. त्याच वेळी अर्जुन म्हणतो, हो तुमची मर्जी, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो.
दुसरीकडे आता महिपत म्हणतो त्या कार्टीला फोन लावून द्या, मी बोलतो. मग साक्षी आता लगेच कॉल करते. तर इकडे प्रिया आता खूपच घाबरलेली असते. काय करावं तिला सुचत नाही, कारण आता तिला माहित असतं की आपली वाट लागणार. या विचाराने जरा घाबरतच ती कॉल रिसीव्ह करते. महिपत आता फोनवर बोलतो तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. मग आता काय झालं असं प्रिया विचारते. त्याच वेळी आता महिपत म्हणतो, काय हनीमूनमध्ये रमली की काय? प्रिया मात्र काहीच बोलत नाही. ती फक्त घाबरलेली असते. ते पाहून आता महिपत म्हणतो की नाही, तू हनीमूनमध्ये कशी रमशील, कारण त्या अर्जुन सुभेदाराचं आणि तुझं लग्न तर झालंच नाही. त्याच वेळी प्रिया आता रडण्याचं नाटक करत म्हणते, कशाला उगीच माझ्या जखमेवर मीठ चोळताय. त्याच वेळी आता महिपत म्हणतो, अजून तर तुला जखमा झाल्याच नाही काही, पण त्या जखमा इथून पुढे कधी, कशा आणि कुठे कुठे होतील हे तुला बघायचंय का? जर तुला बघायचं असेल तर तू लगेच ये घरी आमच्या, आम्ही तयारच आहोत, आम्ही सर्वजण तुझं वेट करतोय, असं म्हणून महिपत चिडतो. त्यानंतर आता प्रिया खोकलण्याचं नाटक करते आणि म्हणते, मला जरा खोकला येतोय आणि ताप सुद्धा येतोय, मी थोड्या वेळाने येते, नंतर येते, असं म्हणून ती आता फोन ठेवणार असते. महिपत साक्षीला समजतं ही नाटकं करतीये. नागराज म्हणतो, काय मग आता पंचांग उघडणार आहे की काय? तू आत्ताच्या आत्ता इथे यायचं, आम्हाला तू हवी आहेस, असं म्हणून नागराज चिडतो. त्यानंतर महिपत म्हणतो, आम्हाला भेटल्यानंतर सुद्धा तुला बरं वाटेल, तू येच ग. आणि मग नंतर साक्षी म्हणते, तुझा सर्दी खोकला ताप कसा बरा करायचा ना, हे आम्हाला चांगलंच कळतं. प्रिया आता खूपच घाबरलेली असते. तिला जावं की नाही हाच प्रश्न पडतो. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघेही आता दाराबाहेरच तेथे तंबू ठोकतात. साड्यांचा छान प्रकारे त्यांनी असा तंबू केलेला असतो. अर्जुन आता तिला मदत करत असतो. पण आता सायली म्हणते की कसं आहे आपलं घर? मग अर्जुन म्हणतो, हे घर आहे? अहो हा तंबू आहे, तंबू. पण आपल्या एखाद्या फ्लॅटमध्ये जाऊन तिकडे राहूयात ना, कम्फर्टेबल तरी वाटेल आपल्याला. सायली म्हणते, नाही, आपण तिकडे जायचं नाही, आपल्या माणसांसमोरच आपण राहायचं, कारण ही आपली माणसं आहेत. त्यानंतर अर्जुन म्हणतो, या तंबूमध्ये कसं राहणार? तेव्हा सायली आता त्याचा हात गळ्यात टाकते, एक हात हातात घेते आणि म्हणते, माझ्या नजरेतून आता आपलं घर पहा. मग अर्जुन त्या तंबूकडे पाहतच राहतो आणि सायलीकडे खूप प्रेमाने पाहत म्हणतो, जगातील सर्वात बेस्ट घर हेच आहे. मग सायली म्हणते, हो की नाही? अर्जुन म्हणतो, हो. असं म्हणून दोघेही पुन्हा एकदा कामाला लागतात. काही वेळानंतर अस्मिता बाहेर येते आणि समोर पाहते तर तिला धक्का बसतो. साड्यांचा तंबू तिथे अर्जुन सायलीने ठोकलेला असतो. त्याच वेळी आता ती म्हणते, अश्विन, डॅड, मम्मा, या बरं लवकर, तुम्ही पहा बरं इथे. सर्वजण आता तेथे येतात आणि समोर पाहतात तर अर्जुन सायलीने तेथे तंबू ठोकलेला असतो. ते पाहून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. प्रताप म्हणतो, चल अश्विन, आपण जाऊयात आणि तो तंबू बाहेर फेकून देऊयात. त्यावेळी अश्विन म्हणतो, नको, दादाला जे करायचंय ना ते करू द्यात, उगीच तमाशा नको. तेव्हा अस्मिता म्हणते, तमाशा नको म्हणजे रात्रभर काय आता इथेच राहणार की काय ते? त्यावेळी कल्पना म्हणते, जाऊ दे, काय करायचं ना त्यांना तेही करू दे, कारण उगीच इथे तमाशा होईल, आरडाओरडा होईल आणि पूर्णाईंना त्याचा त्रास होईल. आपण आता बघूयाच त्या मुलीच्या नादाला लागून अर्जुन काय काय करतो ते. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, ही सगळी ना सायलीची नाटकं आणि कारस्थानं आहेत, तीच त्याला म्हणाली असेल आणि अर्जुनने लगेच मान डोलवली. प्रताप म्हणतो, हो, असंच झालं असेल. प्रताप म्हणतो, आता पूर्णाई सुद्धा झोपली आहे, आता उद्या सकाळीच बघू, रात्रीतून यांना बाहेर जाण्याची बुद्धी सुचली म्हणजे बरं होईल, असं म्हणून आता कल्पनाला त्याबद्दल तो सांगतो. दुसरीकडे प्रिया आता गुपचूप तिथे महिपतच्या घरी आलेली असते आणि खूप घाबरलेली असते. महिपत मोठा चाकूच घेऊन तिच्या समोर उभा असतो आणि म्हणतो, जेव्हा तो अर्जुन सायली बरोबर लग्न करत होता तेव्हा तुझे हे बटना एवढे डोळे काय नुसते बघत होते का ग? त्यानंतर साक्षी म्हणते की या प्लॅनसाठी तुला वाटेल ती मदत सुद्धा केली होती, अगं सिक्युरिटी गार्ड सुद्धा पाठवले होते आणि तरीही सुद्धा तुला त्या सायलीला त्या अर्जुन पासून लांब ठेवता आलं नाही. त्यानंतर नागराज म्हणतो, अरे तुम्हाला सांगतो, हिचा घरी एवढा अभिनय सुरू होता की विचारू नको होती, जसं काय आता खरखरच हे सगळं घडलंय, हे आमच्या आयुष्याची वाट लागली त्याचं काही नाही. प्रिया आता विचारते, मग माझ्या आयुष्याचं वाटोळं नाही झालं का? त्याच वेळी आता प्रिया म्हणते, तुम्हाला असं वाटत असेल माझं आणि अर्जुनचं लग्न होणं गरजेचं होतं,
अहो पण मलाही तेच वाटत होतं ना की अर्जुनचं आणि माझं लग्न व्हावं म्हणून. अरे तुम्ही तर उंटावरून नुसत्या शेळ्या हाकत होतात. खरा गेम तर फक्त आणि फक्त मीच खेळत होते आणि मीच कष्ट केले आहेत. तेव्हा आता साक्षी विचारते, काय ग, काय चीज झालं तू घेतलेल्या या कष्टांचं? तू किती बेअक्कल आहेस ना हे सिद्ध झालंय. तेव्हा प्रियाचा आता राग अनावर होतो आणि ती खूपच रागात साक्षीला धमकावत म्हणते, अजिबात माझी अक्कल काढायची नाही, समजलं? आणि आज मी थोडीशी कमी पडले म्हणून मला प्लॅनमधून बाहेर काढण्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही, समजलं? तेव्हा तुम्हाला अडकवण्यासाठी माझ्याकडे एक खूप मोठं हत्यार आहे, असं आता प्रिया म्हणते. तेव्हा कोणतं हत्यार असं आता सर्वजण विचारतात. त्यावेळी प्रिया आता लगेच तो व्हिडिओ दाखवू लागते. तो व्हिडिओ पाहून आता सर्वजण घाबरतात खरं, परंतु नागराज मात्र हसत असतो आणि म्हणतो की हे हत्यार वापरून काहीही होणार नाही, कारण तुझं हे हत्यार ना बोथट झालंय, त्याला धारच नाहीये आणि त्याने साधा कापूससुद्धा कापला जाणार नाही. तर इकडे अर्जुन हा कपडे चेंज करतो आणि बाहेर येतो. सायली आता चूल पेटवण्याची तयारी करत असते. तर अर्जुन सारखा सारखा घराकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की कुणीतरी आपल्यासाठी दार उघडेल, परंतु आता कुणीच त्याच्यासाठी दार उघडलेलं नसतं किंवा घरातील कुणालाच त्याची दया आलेली नसते, म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. तो आता सायलीला म्हणतो, मिसेस सायली, मला जे दिसतं ना ते तुम्हाला दिसतच नाहीये. सायली विचारते, कशाबद्दल? मग आता अर्जुन म्हणतो, आपण इथे आहोत ना, कुणाला काही वाटत नाही. त्यावेळी सायली म्हणते, आज वाटणार नाही, पण उद्याचा दिवस थोडा वेगळा असेल आणि परवाचा तर त्याहून वेगळा. नक्कीच काहीतरी चांगलं घडेल, तुम्ही पाहत राहा. मग आता अर्जुन म्हणतो, हो ते तर आहेच. तर अर्जुनच्या मोबाईलवर आता कुसुमताईचा फोन येतो. तेव्हा कुसुमताईचा आलेला फोन पाहून सायली खूपच खुश होते आणि लगेच तिच्याबरोबर फोनवर बोलू लागते. त्यावेळी कुसुम विचारते, सायली बाळा, तू बरी आहेस ना? तिथे सगळं काही ठीक आहे ना? मग आता सायली म्हणते की हे माझ्याबरोबर आहेत म्हटल्यानंतर मी ठीकच असणार ना, असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते. त्यावेळी आता कुसुम म्हणते, पण घरच्यांनी तुम्हा दोघांना घरामध्ये घेतलं का, ॲक्सेप्ट केलं का? त्यानंतर आता पूर्णाजी सुद्धा तुझ्यावर खूप चिडली असेल ना, असं कुसुम सारखं विचारते. मग त्यांचं सोड ग तू मला सांग मधुभाऊ कसे आहेत, असं सायली विचारते. तेव्हा कुसुम म्हणते की मधुभाऊ तू इथे होती तर सारखे चिडचिड करत बसायचे, परंतु आता तू लग्न करून गेली तर तुझी आठवण काढत बसले आहेत. तेव्हा आता सायली म्हणते, त्यांना सांग मग की मला सुद्धा माझ्या माहेरची खूप म्हणजे खूप आठवण येते आहे. मग आता सायली पुढे म्हणू लागते की माझी काळजी सोडून द्या, माझी अशी आठवण काढत बसू नका, पण या घरच्या भिंतींमध्ये मला जो ओलावा दिसतोय ना आत्ता या क्षणी, तो ओलावा या अगोदर दिसला नव्हता. तेव्हा आता कुसुम म्हणते, हो बाई सांगते, पण माझ्याशी आता जास्त बोलत बसू नको, नाहीतर मग तुझा चिडका बिब्बा आहे ना तो असा फुगून बसेल. तेव्हा सायली आता खूपच हसू लागते. ते पाहून अर्जुन आता विचारतो, मला बोलल्या ना त्या? तेव्हा सायली आता हसतच अर्जुनला चिडका बिब्बा असं म्हणते. मग अर्जुन देखील आता हसतो. त्यानंतर कुसुम सुद्धा इकडे हसते आणि म्हणते की ऐक, आता तू स्वतःची काळजी घे, ठेवू का फोन? मग सायली म्हणते, एक ऐक, मधुभाऊंची काळजी घे आणि डबे पोहोचवण्यासाठी जास्त दगदग घेऊ नकोस, बरं ठेवू का, असं म्हणून कुसुम आता फोन ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला फोनवर बोलायचं होतं. तर सायली म्हणते, केला कट फोन. दुसरीकडे आता नागराज आणि महिपत हे दोघेही आता प्रियाला घाबरवत असतात. त्यानंतर आता नागराज म्हणतो, एक ऐक ना, अगं तुला एक गोष्ट बघायची आहे का, एक गंमत बघायची आहे का, असं म्हणून तन्वीच्या लहानपणीचं आठवणींचं जे गाठोडं असतं तो तिला ते दाखवतो आणि तिला म्हणतो, ही आहे लहानपणीची तुझी पोटली, यामध्ये बघ ना प्रियाच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू आहेत, म्हणजे तुझ्या, पण आता ही पोटली सध्या माझ्या ताब्यात आहे. त्यानंतर आता प्रिया ही न घाबरता डायरेक्ट हसत असते. ते पाहून आता सर्वांनाच धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे ना तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही, कसलाही फरक सुद्धा पडत नाही. तेव्हा आता नागराज म्हणतो, पडेल ना, नक्कीच फरक पडेल. त्यानंतर तो प्रियाला घाबरवत म्हणतो की हा लहानपणीचा फोटो आहे ना तो मधुभाऊ बघतील, बाकी कोणी नाही, परंतु मधुभाऊ नक्कीच ओळखतील आणि मधुभाऊ बघितल्या म्हणतील की अरे बाबा, ही तर आमची छोटी प्रिया. तेव्हा प्रिया आता म्हणते की नुसत्या फोटोने काय फरक पडणार आहे. त्याच वेळी आता
साक्षी म्हणते, किती भोळी आहेस ग, किती साधी आहेस ग तू प्रिया. म्हणजे सुभेदार आणि किल्लेदार या सर्वांना माहीत आहे लहानपणी खरी तन्वी कशी दिसायची. मग जर तुझा हा फोटो त्यांनी पाहिला तर त्यांच्या लगेच लक्षात येईल की ही तन्वी नाहीये म्हणून. कारण हा फोटो आणि खऱ्या तन्वीचा फोटो हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. असं म्हणून सर्वजण आता प्रियाला घाबरवत असतात. प्रिया आता खरंच खूप घामाघूम होते. नंतर नागराज म्हणतो, आणि आश्रमामध्ये तर तुझ्या मधुभाऊंनी तुला लिहायला वाचायला शिकवलंच असेल ना. त्यानंतर आता या फोटोमागे काय लिहिलंय तू पाहिलंच असेल ना, असं म्हणून नागराज सर्वांना सांगतो. तेव्हा साक्षी आता विचारते, नक्की त्या फोटोमागे लिहिलं तरी काय. तेव्हा नागराज सांगू लागतो, जेव्हा मधुभाऊंना आश्रमामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी घेऊन यायचे तेव्हा ते त्यांच्या फोटोमागे तारीख लिहून ठेवायचे आणि नावसुद्धा. आणि ही तारीख आहे ना ती प्रिया सापडल्याची आहे, असं म्हणून नागराज आता प्रियाकडे पाहून हसतो. त्यानंतर आता तो म्हणतो की दादाचा ॲक्सिडेंट झाला त्याच्याशी ही तारीख काही मॅच होतच नाहीये. तुझ्या या खोट्या बापाला दाखवायचा का खऱ्या प्रियाचा फोटो, असं म्हणून आता महिपत हा तिला विचारतो. त्याच वेळी आता प्रिया ही खूपच घाबरते. मग त्यानंतर महिपत म्हणतो, तो किल्लेदार आहे ना तो स्वतःच हिला उलट्यास टांगेल, असं डोसक्यामध्ये रक्त येईपर्यंत ही अशी तेथे झुलत राहील झुलत, असं म्हणून महिपत नागराजला सांगतो. त्यानंतर आता प्रिया ही खूपच घाबरते आणि म्हणते, ही पोटली तुमच्याकडे आलीच कशी. तेव्हा नागराजला आठवतं की मी प्रियाच्या रूममध्ये गेलो होतो तेव्हा ही पोटली मला तिच्या कपाटामध्ये तिथे सापडली होती. तेव्हा प्रिया आता अजूनच घाबरते, पण नागराज सांगत नाही तिला ही पोटली नक्की मी कुठून घेतली आहे म्हणून. तर आता प्रिया पूर्णपणे घामाघूम होते. तेव्हा नागराज तिच्याकडे पाहून मात्र हसत असतो. दुसरीकडे अर्जुनने बाहेरून जेवण ऑर्डर केलेलं असतं. त्याचवेळी मस्त अशी शेकोटीसुद्धा त्या दोघांनी केलेली असते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मिसेस सायली हे घ्या, हे पहा आता आपलं हे लग्नानंतरचं पहिलं जेवण. सायली म्हणते, अहो हे काय पहिलं जेवण कुठलं, अहो गेले 1-1.5 वर्षे आपण नवरा बायको म्हणूनच राहत होतो, असं कित्येक वेळा आपण जेवलोय. मग अर्जुन म्हणतो, ओके आपलं दुसऱ्या लग्नानंतरचं पहिलं जेवण. सायली हसते आणि म्हणते, हो बरोबर आहे. त्यानंतर ते दोघेही आता जेवण करणार असतात. मग आता तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, थांबा मिसेस सायली, असं म्हणून तो प्रेमाने पहिला घास तिला भरवतो. त्याचवेळी सायली आता खूपच खुश होते, तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं. मग आता या घासाला जेवढी चव आहे ना, या अगोदर ही चव अशी चाखलीच नव्हती, असं सायली म्हणते. अर्जुन आता खूपच खुश होतो. दोघेही आनंदाने जेवण करू लागतात. मग त्यानंतर पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन हळूच तिला विचारतो, काय झालं मिसेस सायली. मग आता सायली सांगू लागते, अहो मला असं कधीच वाटलं नव्हतं की या लग्नानंतर असं काही घडेल म्हणून. मला असं वाटलं होतं घरातील सर्वांसमोर आपण लग्न केल्यानंतर सर्वजण आपल्याला ॲक्सेप्ट करतील, परंतु असं काही घडलंच नाही. असं वाटलं होतं की आपली नातीसुद्धा सावरतील. आता ते बंद दरवाजाकडे दोघेजण सारखे सारखे पाहू लागतात आणि त्या दोघांनाही घरातील सर्वांची काळजी असते, घरातील सर्वांवर त्यांचं प्रेम असतं, परंतु आता घरातील सर्वांनीच त्यांना घराबाहेर काढलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला एवढं काही वाटत नसतं, पण तू सायलीला आता आपल्या माणसांपासून असं दूर राहणं अजिबात आवडत नसतं आणि म्हणूनच ती आता एकदम शांत होऊन जाते आणि रडत असते. त्यानंतर आता ती म्हणते, खरं तर ही आजची पंगत ना आतमध्ये अशी रांगोळी काढून उदबत्ती लावून व्हायला हवी होती आणि आईंनी स्वतःच्या हाताने काहीतरी गोडाधोडाचं करायला हवं होतं आणि आपण दोघांनीही उखाणे घेत एकमेकांना असे घास भरवले असते. त्याचबरोबर अश्विन भाऊजी आणि चैतन्य भाऊजी या दोघांनीही आपल्या दोघांना खूप चिडवलं असतं आणि आपण सगळेजण अगदी हसत खेळत एकत्र सुद्धा जेवलो असतो. पण बघा ना, मागच्या वेळी जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा आपण दोघेही बाहेर जाऊन असंच एकटं जेवलो होतो आणि आजही या घराबाहेर आपण बाहेर एकटंच जेवतोय. तेव्हा असं म्हणून सायलीला खूपच वाईट वाटतं. तिला आता असं वाटत असतं की आपली घरातील सर्व माणसं माझ्याजवळच असावीत. मग आता अर्जुनला सायलीबद्दल खूप वाईट वाटतं. तेव्हा तो अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो, माझ्यासाठी तुम्ही खरंच खूप सहन केलं आहे मिसेस सायली. अहो माझ्यासाठी तुम्ही खूप काही काही केलंय, परंतु आता इथून पुढे तुमच्या डोळ्यात मी पाणी येऊ देणार नाही, कारण तुम्ही फाईट करून आपलं प्रेम परत मिळवलं. आता माझी टर्न आहे, असं म्हणून तो घराकडे पाहतो.
मी तुम्हाला तुमचा मान आणि सन्मान मिळवून देणारच, अशी मनातल्या मनात तो शपथ घेतो आणि घराकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण दोघांनाही एकमेकांची खूपच काळजी असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी, अस्मिता, घरातील सर्वजण हे दरवाजात उभे असतात. अर्जुन, सायली नेमके दरवाजात येतात. मग अर्जुन आता घरामध्ये पाय ठेवणार असतो, तेव्हा आम्ही हिला आमची सून मानत नाही अर्जुन, असं पूर्णाजी रागातच म्हणतात. तेव्हा आता अर्जुन त्याच रागात म्हणतो की मानावं लागेल तुम्हाला, कारण कायद्याने या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत. कारण माझ्या मम्माने आणि आजीने मला नेहमी शिकवलंय की बायकोच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहावं. तेव्हा अर्जुन आता समोर माप ठेवतो आणि लगेच सायलीला गृहप्रवेश करायला सांगतो. सायली आता खूपच आनंदाने ते माप ओलांडते आणि म्हणते, आज माझा या घरामध्ये गृहप्रवेश झालाय आणि लवकरात लवकर तुमच्या मनातही होईल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.